ओके. रिॲक्ट चालू करायची आपल्याला. रिॲक्ट काय तर जावा स्क्रिप्टची लायब्ररी बोलतात किंवा फ्रंट एंडचा फ्रेमवर्क. त्याच्यामध्ये काम काय होणार तर आपण फ्रंट एंडमध्ये जे काही काम करत होतो, जे लेआउट वगैरे बनवत होतो, त्यामध्ये काय होतं खूप साऱ्या वेळा असा काहीतरी पार्ट असतो आपल्याला जो रिपीट करायचा असतो. पहिलं तर ती फंक्शनलिटी तो देतो. रिॲक्टला कंपोनंट बेस अप्रोच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय करतो आपण एका कोडला एका कंपोनंटमध्ये टाकून रिपीट करू शकतो. एक्झाम्पलसाठी जर समज तुला मी बोललो की एक आपण कार्ड्स वगैरे क्रिएट करतो, मी तुला तो कार्डचा कोड दिला आणि बोललो की ह्याला फंक्शनमध्ये टाक जावा स्क्रिप्टच्या. तू त्याला घेतला आणि जावा स्क्रिप्टच्या फंक्शनमध्ये टाकला आणि त्या फंक्शनला 10 वेळा कॉल केला तर काय होणार, तो कोड 10 वेळा रिपीट होणार. पण जावा स्क्रिप्ट ती फंक्शनलिटी देत नाही ना HTML कोडला रिपीट करायची. मग त्यासाठी लिहिला जातो JSX कोड. JSX जावा स्क्रिप्ट आणि XML. त्याच्यामध्ये काय होणार तर तू जावा स्क्रिप्टच्या कोडमध्ये HTMLचा कोड लिहू शकतो. जावा स्क्रिप्ट लिहितो ना आपण त्याच्यामध्ये HTMLचा. आता जे आपण बनवतो तो फंक्शन बोलू ना, तुला असं फंक्शन आपण वगैरे बनवणार तर त्या फंक्शनलाच इथे कंपोनंट बोलतात. दोन टाईपचे असतात कंपोनंट, एक फंक्शन बेस आणि क्लास बेस. तर आपण जास्त करून फंक्शन बेसच यूज करतो. क्लास बेस पहिले यूज व्हायचा, पण आता आपल्याला फंक्शन बेसच वापरायचे, तेच आपण जास्त बघणार आहे. तर पहिलं म्हणजे रिॲक्ट जर आपल्या PC मध्ये पाहिजे तर आपण काय करणार, रिॲक्ट जर यूज करायचे तर पहिली प्रोसेस Node.js ला डाउनलोड करायचं. Node.js नाही तर तुझं रिॲक्ट चालणार नाही. आता Node.js ऑफिशियल वेबसाईटवर आपण गेलेलो, ह्याच्यामध्ये डाउनलोड Node.js ATS लिहिलंय, व्हर्जन 20 वगैरे इथून आपण अपडेट 20 मला वाटतं 22 लेटेस्ट आहे. पण 20 स्टेबल आहे. मग LTS लॉंग टर्म सपोर्ट, लॉंग टाइम सपोर्ट, जास्त टाइमसाठी हा प्रॉपरली सपोर्ट करेल. म्हणून आपण काल मला वाटतं 20चाच डाउनलोड केलेला. डाउनलोड करायचा, नेक्स्ट 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 फक्त तुला करायचा आहे. नेक्स्ट नेक्स्ट केलं तो डाउनलोड होऊन जाईल आणि इन्स्टॉल पण होऊन जाईल. आता तुझ्या PC मध्ये Node.js आहे का नाही हे समजण्यासाठी आपण पहिले तर कमांड प्रॉम्प्ट ओपन करणार. कमांड प्रॉम्प्ट मध्ये फक्त एवढं लिहायचं नोड -- वर्जन. तर जसं तू नोड -- वर्जन लिहिणार, सांगतोय ना 20.11 आहे, म्हणजे माझ्या PC मध्ये पण 20.11 डाउनलोड आहे, तो रन होतो. आता नोडच्या मदतीने नोड काय करतो तर आपल्या जावास्क्रिप्टला सर्व्हरवरती रन करायचं काम करतो. HTML म्हणजे आपलं जे काही वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आपण कोड लिहिणार, तो कोड आपल्याला लाईव्ह रन करायचा आहे. तर एक सर्व्हर सुद्धा हा प्रोव्हाइड करतो, Node.js स्वतःचा सर्व्हर, आपलं एक लोकल होस्टवरती कोड रन करू शकतो. ओके. आता पण त्यासाठी जे काही फोल्डर्स वगैरे जे काही पॅकेजेस डाउनलोड करायचे त्यासाठी असतो एक NPM नोड पॅकेज मॅनेजर. नावामध्येच त्याचा नोडचा पॅकेज मॅनेजर येतो, तो पॅकेजेस मॅनेज करणार की तुला हा पॅकेज पाहिजे नको, कोणत्या व्हर्जनचा पाहिजे वगैरे ते सगळं मॅनेज करणार, तो डाउनलोड करू शकतो. मग रिॲक्ट जर आपल्या PC मध्ये पाहिजे तर आपण काय करतो, पहिलं तर ना एक ग्लोबली इन्स्टॉल करतो एक पॅकेज. ग्लोबली इन्स्टॉल का करतो, कारण की ते कुठेही चाललं पाहिजे आपल्या कोडला. मग कोणतं पॅकेज डाउनलोड केलं आपण त्यासाठी क्रिएट रिॲक्ट ॲप ही कमांड लिहायची, इंटर हिट केला, ग्लोबली तो तुझं क्रिएट रिॲक्ट ॲप नावाचं पॅकेज डाउनलोड करून देईल. आता इथे मी हिट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे आहे पहिल्यापासून. रिफ्रेश करेल फक्त किंवा अपडेट करू शकतो जास्तीत जास्त. ओके. पण -i लिहायचं, कारण की मग तो ग्लोबली करेल, तू कुठेही वापरू शकतो. ओके. परत परत करायची गरज नाही, हे सगळ्या PC मध्ये एकदाच करायचं. हे झालं की तुला जिथे रिॲक्टचं ऍप्लिकेशन बनवायचं आहे तुझं त्या फोल्डरमध्ये जा. जसं मी इथे डी मध्ये एक रिॲक्ट ॲप्स म्हणून बनवलेलं आहे. आता मला इथे रिॲक्टचं ऍप्लिकेशन बनवायचं, मग मी इथे काय करणार, टर्मिनल चालू करणार. ओपन इन टर्मिनल करेन, हा फोल्डर टर्मिनलमध्ये ओपन होईल, किंवा मग इथे CMD लिहिलं तरी हे ओपन होतं तिकडे. तुला हे पाथ वगैरे देत बसायची गरज नसते. आता करणार का आपण तर NPM NPX ह्याच्या मदतीने आपण क्रिएट रिॲक्ट ॲपला कॉल करणार. आता क्रिएट रिॲक्ट ॲप काय करतो ते मागाशी डाउनलोड केलं ना आपण क्रिएट रिॲक्ट ॲप, हा रिॲक्टचं ॲप्लिकेशन बनवायला मदत करतो. मग आता हा आपल्याला रिॲक्टचं ॲप्लिकेशन बनवून देणार, पण ॲप्लिकेशनचं नाव काय पाहिजे ते आपल्याला इथे लिहावं लागेल. जसं मी इथे नाव लिहिलं माय, तर हा काय करतो माय ॲप नावाचं एक ॲप्लिकेशन क्रिएट करून देणार. तू नाव काही लिही, फक्त स्पेस नको देऊस, कॅपिटल वगैरे नको ॲड करूस, स्मॉलमध्ये सगळं काम करायचं. आता इंटर हिट केला, हा डाउनलोड करेल. डाउनलोड व्हायला टाइम लागतो. आता एवढं नाही टाइम आपल्याकडे, म्हणून मी काय केला,
डाउनलोड करून ठेवला पहिल्यापासून. फक्त तुला इथून हिट करायचे. जसे तू हिट करणार, हिट केल्यानंतर तो असं एक आपल्याला काहीतरी फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करून देणार. इथं मी बनवून ठेवला पहिलाच माझ्या. ओके, आता हा जो फोल्डर स्ट्रक्चर आहे ह्याला काय करूया आपण VS कोडमध्ये ओपन करूया. ते दिसेल आपल्याला कोणती फाईल नक्की कशासाठी आहे काय ते. आता फक्त आपण एक फोल्डर स्ट्रक्चर डाउनलोड केलंय, ॲप क्रिएट केलंय. आता ह्या ॲपला जर रन करायचं तू टर्मिनलमधून पण करू शकणार आहे आणि VS कोडच्या टर्मिनलमधून पण. म्हणजे VS कोडचं पण एक टर्मिनल असतं तिथून पण रन करू शकतो. या टर्मिनलमध्ये इथे खाली नाव येईल प्रॉपर फोल्डर आहे माय. तर माय ॲपला आपल्याला स्टार्ट करायचे म्हणून मी फक्त इथे कमांड टाकणार npm स्टार्ट. आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो रन करणार. ओके, इथे आपल्याला एवढे सगळे फोल्डर्स दिलेले आहेत. आता या फोल्डर्समध्ये कोणतं काय कशाचं काय काम आहे ते आपल्याला बघायचं. आता जेव्हा आपलं ऍप्लिकेशन रन होणार तेव्हा SRC मधली ही इंडेक्स, ओके चुकीची फाईल उघडली. Ctrl+C दाबून Y दाबायचा, आता हे स्टॉप होईल. ठीक आहे, माझा जुना ॲप आहे. माय ॲप नको आपल्याला. मला वाटतं मी मगाशी माय APK बनवून ठेवला आहे जो नवीन आहे ज्याच्यामध्ये काही कोड नाही आहे. ओके, ह्याला ओपन करतो. झालं. आता ह्याच्यामध्ये इथे बघ आपण ह्याला स्टार्ट करूया. इथे आपल्याला पहिलं इथे काय लिहिलेलं आहे package.json. आता ही package.jsonचं काम काय, तर आपण जे काही गोष्टी डाउनलोड करणार आहे म्हणजे काय, आता आपण ऍप्लिकेशन बनवणार त्याच्यामध्ये तू jQuery वापरणार, Bootstrap वापरणार, अजून थर्ड पार्टी गोष्टी असतात ना वेगवेगळ्या काहीतरी. मग त्या तुला डाउनलोड करायला. मग डाउनलोड कसं आहे एकदा करून आपण सगळ्या प्रोजेक्टमध्ये नाही वापरत. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या डाउनलोड करणार. मग तू या प्रोजेक्टमध्ये काय काय डाउनलोड केलेलं आहेस त्या सगळ्याचा जो रेकॉर्ड आहे तो ठेवला असतो इथे package.json मध्ये, की तू या प्रोजेक्टमध्ये Bootstrap वापरलंय, वेगवेगळं काय वापरलंय, jQuery वापरलंय किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या पुढे वापरणार तसं समजून जाईल. पण जे काही डाउनलोड केलंस ते त्याचा रेकॉर्ड कुठे ठेवलेला असतो package.json मध्ये. मग आता इथे हे ठेवलं. दुसरी कोणती आहे package.log.json. ह्याच्यामध्ये काय ठेवलं तर तोच डेटा फक्त डिटेलमध्ये, की ही डिपेंडन्सी आहे, ती डिपेंडन्सी इथून आपण डाउनलोड केलेली आहे, त्याचं व्हर्जन हे आहे वगैरे वगैरे सगळे डिटेल्स असतात. इथे फक्त वरच्यावर लिहिलेलं आहे की ही डिपेंडन्सी हा त्याचं व्हर्जन, कुठून काय डाउनलोड केलं ते सगळं log.json. या 3 फाईल्स झाल्या. वरती राहिली गिट इग्नोरची फाईल. जेव्हा गिटअपवरती हा प्रोजेक्ट अपलोड होणार आहे तेव्हा कोणत्या फाईल्स अपलोड नाही करायचे ते तिथे लिहिले. ओके, डिफॉल्ट सगळ्या करणार, इथे जे लिहिले त्या फक्त नाही करणार. मग राहिला नोड मॉड्यूल्स पब्लिक आणि SRC. आता हा नोड मॉड्यूल्स आहे, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या फाईल्स आहेत, त्याला नाही ओपन करत बसायचं. आता ह्याच्यामध्ये काय सगळ्या डिपेंडन्सीज आहेत, जे कोड ज्या फाईल्स इम्पॉर्टंट आहेत आपल्या रिएक्ट ॲप्लिकेशन रन करण्यासाठी ते सगळ्यात नोड मॉड्यूल्समध्ये. प्लस मी मागाशी बोललो की Bootstrap वगैरे आपण डाउनलोड करणार जे काही तर ते सगळं डाउनलोड होऊन पण इथं जाणार नोड मॉड्यूल्सच्या आतमध्ये. ह्याला नाही ओपन करायचं, ह्याला डिलीट पण नाही करायचं, ह्याला शेअर पण नाही करायचं. आता समज इथे आपण ऍप्लिकेशन बनवलंय, तुझं ऍप्लिकेशन दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचं तर नोड मॉड्यूल सोडून बाकी सगळा कोड पाठवतो. कारण की नोड मॉड्यूल्स खूप मोठा फोल्डर आहे, शेअर करायला टाइम लागतो, गरजच नाहीये. इथून हा सगळा फोल्डर पाठवून दे. तिकडे पाठवल्यानंतर ते काय करणार npm install नावाची एक कमांड टाकणार, जसं आपण npm start टाकतो तसं. मग npm install काय करणार तर जाणार तो package.json शोधणार. package.json मध्ये लिहिले ना आपण काय काय डाउनलोड केलं, मग ते पुन्हा एकदा डाउनलोड करतो फटाफट. म्हणून तो शेअर करायची गरज नाही. मग राहिला कोणता आता पब्लिक आणि SRC. पब्लिक मध्ये गेलो, इथे मेन फाईल आपली index.html. आता ही जी आहे हे आपल्या काय कामाचं नाहीये काहीच नाही. खाली आलो बॉडीमध्ये. आता बॉडीमध्ये कोणते टॅग आहेत, इथे नो स्क्रिप्ट लिहिलंय, हे पण आपल्या काय कामाचं नाहीये. इथे लिहिलंय div, ज्याला ID दिलाय रूट, आणि ह्याच्यामध्ये काय कोड लिहिलाय का HTML मध्ये काहीच कोड नाही लिहिलाय. इकडे आपला प्रोजेक्ट रन झालाय इथे आउटपुट तर दिसतोय. ह्याला जर मी इन्स्पेक्ट केलं तर तुला मागाशी तिथे जे दिसत होतं तेच दिसतं इथे सेम आहे. पण हा जो रूट आहे या रूटच्या आतमध्ये कोड आहे.
च्या आतमध्ये एक ऍप म्हणून एक क्लास ऍप दिलेला आहे, त्याच्या आतमध्ये परत हेडर आहे, परत इमेज आहे, पॅराग्राफ आहे, अँकर आहे, सगळा कोड. पण जेव्हा तू इथे इथे बघितलं, इथे कोड आहे का तो, मग तो आला कुठून? HTML ची फाईल त्यांनी रन केली आणि अजून काय केलं तर SRC मधनं सगळ्यात पहिल्यांदा कोणती फाईल रन होते तर इथे पण index.js हे सगळं सेट करून ठेवलेलं आहे. index.js आला. index.js मध्ये त्यांनी केलंय का बघ, साधा सुद्धा तुला जावास्क्रिप्ट माहिती आहे तर जावास्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं असतं बघ, document.getElementById आपण एखाद्याला टार्गेट करण्यासाठी लिहितो. तसं यांनी टार्गेट कुणाला केलंय? रूटला. रूट गेट एलिमेंट बाय आयडी रूट म्हणजे कोणता वाला, जो आता आपण ओपन केलेला ना, हा वाला. ह्याला टार्गेट केलं, ह्याला सिलेक्ट केलं, ह्याच्यावरती एक क्रिएट रूट नावाची मेथड अप्लाय केली, यांनी एक रूट व्हेरिएबल बनवला. ती कोणती मेथड लावली? रेंडर. रेंडर मध्ये जो काही कोड टाकणार तो कोड जाणार या रूट मध्ये. रेंडर करणार म्हणजे काय करणार? शो करणार. त्याच प्रकारे. ओके, इथपर्यंत समजलं? आता रिएक्ट जो आहे ना, का वापरायचा तर एक सगळ्यात फास्ट चालतो. फास्ट का चालणार आहे? कारण की ना हा व्हर्च्युअल डोम वरती काम करतो. आपण जर समज एक पेज ओपन केलं, आपण नॉर्मली बनवतो index.html, about.html, service.html, 3 पेज आहेत. मी पेज वरती क्लिक केलं जाणार, ती पेजची रिक्वेस्ट हिट होणार, ते पेज शो होणार. दुसऱ्या पेजची रिक्वेस्ट हिट केली, दुसरं पेज शो होणार. पण जर समज त्या 2-3 पेज मध्ये असा काही कंटेंट आहे की तो सेम आहे, पण पुन्हा एकदा लोड होतो, मग टाइम गेला ना तुझं त्याच्यामध्ये. मग तो टाइम जाण्यापेक्षा हा काय करतो, एक मेन कोड पहिला लोड करून देतो, ज्याला आपण ऍक्च्युअल बोलतो. ओके, त्याच्यानंतर तू क्लिक केला, दुसरं काहीतरी चेंजेस तुला करायचे, दुसरे काहीतरी चेंजेस करायचे. त्याच्यामुळे तू काय करणार, जे काही चेंजेस केलेत, एक मेन तुझा डोम असणार, त्याची एक कॉपी असणार, त्या कॉपीला बोलतात व्हर्च्युअल डोम. एक मेन ओरिजिनल डोम तुझा, त्याची एक व्हर्च्युअल कॉपी म्हणजे व्हर्च्युअल डोम. जेव्हा तू क्लिक करणार, दुसरे काहीतरी चेंजेस होणार, तो काय करणार, त्या व्हर्च्युअल डोम बरोबर कम्पेअर करणार. व्हर्च्युअल डोम ओरिजिनलची कॉपी आहे, त्याच्यामध्ये कम्पेअर केलं त्यांनी कम्पेअर केलं, त्याला समजलं की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत आणि काय काय कॉमन डेटा. मग तो काय करणार, ह्या दोघांमध्ये चेंजेस करून घेणार, त्याला समजणार की हा एवढाच डेटा फक्त चेंज झाला, बाकीचा चेंज झालाच नाहीये. मग तो तेवढाच डेटा ऍक्च्युअल डोम कडे पास करतो आणि तिकडे तो चेंजेस करतो. आता ते केल्यामुळे काय होणार, तुला पूर्ण हे तर लोड करत बसायची गरज लागली नाहीये असं का. म्हणून हा एक आहे ना सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवायचं पण काम करतो. सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणजे कसं, आपण नॉर्मल एक वेबसाईट बनवतो, त्याच्यामध्ये कसं असतं, होम अबाउट वरती क्लिक केला, पेज रिफ्रेश होणार, चेंज होणार. इथे तसं नाहीये, इथे तो फक्त तो नावावर कॉन्स्टंट राहणार, तुझं पेज मधला डेटा फक्त चेंज होणार आहे. ऍप्लिकेशन ते एकाच पेजचा असणार, असं डेटा फक्त चेंज होतो, पेज नाही चेंज होत. तिकडे पेज चेंज करत होतो आपण, इथे ह्या रूटच्या आतमधला डेटा चेंज होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्या कामाचं नाहीये असा कोड काय तर हे आत्तासाठी आपल्या कामाचं नाहीये, हे आत्तासाठी आपल्या कामाचं नाहीये, सोडून दे सगळं, हे सोडून दे. या सगळ्या फाईल्स आहेत. इथे पण SRC मध्ये मला नाही वाटत कुठली फाईल ठेवावी लागेल, आपण सगळ्या फाईल डिलीट म्हणून टाकून आपण स्वतःच गरज पडेल त्याच्यामध्ये. app.css डिलीट, JS डिलीट, ठीक आहे, डिलीट 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 डिलीट. ठेवली कोणती, मी एकच फाईल ठेवली index.js. त्याच्यामध्ये पण हा कोड रिमूव्ह केला, ऍपचा CSS चा कोड रिमूव्ह केला, आणि हा एक बेसिक कोड आहे जो तुला कंपल्सरी लागणार, त्याच्याशिवाय तुझं रिएक्टचं ऍप्लिकेशन रन होणार नाही. ओके, हा बघ ना काय लिहिलंय, रिएक्ट डोम क्रिएट, एक डोम क्रिएट करतो प्रोसेस चालू. आता जसं मी ते क्लिअर केलं, इकडे बघ गेलं सगळं, काहीच नाहीये. आता इथे या रेंडर मध्ये मी टाकलाय H1 टाकला, डेमो टेक्स्ट. तर हा तो कोड घेईल, ह्याच्यामध्ये टाकेल, इथे आपल्याला तो दिसेल, असं काम होतं. ओके, पण तू इथे किती कोड लिहिणार ना, कोडला प्रॉपर सॉर्ट केलं पाहिजे, प्रॉपर वेने तो लिहिला गेला पाहिजे. म्हणून आपण काय करतो, तर इथे वेगवेगळ्या फाईल्स बनवतो, त्याच्यामध्ये कोड लिहितो आणि त्याला इकडे इम्पोर्ट करून वापरतो. जे बनवणार ना फाईल्स त्यालाच बोलतात कंपोनंट. कंपोनंट किती प्रकारचे, 2, एक क्लास बेस्ड कंपोनंट आणि एक फंक्शन बेस्ड. ठीक आहे.